श्री सत्यदत्त व्रत कथा अध्याय 4. जय जय रघुवीर समर्थ. श्रीसूत असे म्हणाले की आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर. अशी जे एकदाच प्रार्थना करतात त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची नित्य चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी उपेक्षा बुद्धी कशी भासेल. इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रांतकाल झाल्यावर सर्वांची निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठले. राणी इंदुमती ही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही. कोणी नेले तेही कळत नाही. यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाकारपूर्वक विलाप करती झाली. माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला. हाय हाय हे पुत्रा, हे गुणानिधाना, तू कोठे आहेस. याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मूर्छित होऊन पडली. श्री आयुराजा ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सुतिकागृहामध्ये येऊन मूर्छित झालेल्या राणीला पाहता झाला. त्यामुळे अतिशय दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की श्री दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान असा पुत्रही झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले ते समजत नाही. दुःखेने मोहित होऊन श्री आयुराजा पुन्हा असे म्हणाला की या लोकात धर्म आचरणाचे फळ काहीच नाही, तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे की हे दीनवत्सला श्री दत्तप्रभो, या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे. यानंतर श्री दत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन श्री नारद मुनी त्या ठिकाणी आले. श्री हरिभक्त श्री नारद मुनी आलेले पाहून श्री आयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजन करून त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. ते ऐकून श्री नारद मुनी असे म्हणाले की विश्वेश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार, तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार. नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री दत्त परमात्मा हृदयातच आहेत, त्यांनाच तू शरण जा. ज्या पुत्राकरता तू शोक करीत आहेस तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरता उचलून नेला असताही देवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजा सुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल. असे सांगून श्री नारद मुनी निघून गेले असता ते व्रत राजाने राणीस कथन केले की हे प्रिये, देवऋषींची वाणी सत्य आहे, तसेच श्री दत्त प्रभूंचा वरही सत्यच आहे. श्री दत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल, म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे. याप्रमाणे देवर्षी श्री नारद मुनींवर विश्वास असल्यामुळे श्री दत्तांचे महात्म्य स्मरण करून व श्री दत्तांचे पूजन करून ते राजा राणी सुखाने राहते झाले. त्या व्रताच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ श्री वशिष्ठ ऋषी एके दिवशी असे श्री नहुषाला बोलावून म्हणाले की हे नहुषा, तू आयुराजाचा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने सुतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरता आचार्याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणाऱ्या वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर. आणि हे आयुष्यमन महाबाहू धनुर्विद्या निष्णात अशा नहुषा, श्री दत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ब्राह्मण, पितर, देव, द्यावा, पृथ्वी व पूषा हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासूर निष्प्रभ हो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त हो. असे सांगून श्री सद्गुरूंनी त्याला युद्धाकरता पाठवले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्री नहुष
भक्तीने श्री सद्गुरुजींना नमस्कार करून व श्री दत्तांचे स्मरण करून असे म्हणाला की, जो गर्भाधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला, तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो श्रीनहुष हुंडासुराला मारण्यासाठी गमन करता झाला. त्यावेळी देव पुष्पवृष्टी करते झाले, ऋषी आशीर्वाद देते झाले. त्यावेळी श्री इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी श्री मातली श्रीनहुषाजवळ रथासह येऊन असे म्हणाला की, मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठवले आहे, म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर. ते ऐकून श्रीनहुष आनंदित होऊन व नमस्कार करून रथामध्ये बसता झाला. वेदोक्त मंत्रांनी सन्नद्ध होऊन चिलखत घालून तो हुंडासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या साह्यासाठी दैवसैनिक प्राप्त झाले. श्रीनहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून भयभीत झालेला हुंडासूर असे म्हणाले की, हे दूता, जा, हा मोठा कोलाहल शब्द कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास असे म्हणाला की, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे. हे ऐकून क्रूर झालेला हुंडासूर भार्या, दासी व आचारी यांना हाक मारून असे विचारता झाला की, अरे, तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा असे ते म्हणाले की, त्याचवेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्यांची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना असे म्हणाला की, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिवून राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन. याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सेनेसह श्रीनहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासूर गर्जना करीत श्रीनहुषासमोर येऊन त्याला असे म्हणाला की, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस. ते ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा. प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री दत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील. असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करते झाले. अहोरात्र ते तुंबल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथही भंग झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त शाहसुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्री सद्गुरुजींना प्रणाम करून व अत्रिनंदन श्री दत्तात्रयाचे स्मरण करून श्रीनहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी त्या विजयी श्रीनहुषाकडे येऊन असे म्हणाले की, हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी आहे, म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर. हे ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की, गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला पडत असेल तर पहा, बरे आहे. असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली. श्रीनहुषाने श्री वसिष्ठ ऋषींकडे येऊन सर्व वृत्त कथन केले. ते ऐकून आनंदित झालेले श्री वसिष्ठ महर्षी सुलग्न समयी अशोक सुंदरी व श्रीनहुष यांचा विवाह करते झाले आणि नंतर माता पितरांना भेटण्यासाठी श्रीनहुषाला पत्नीसह पाठवते झाले. श्री वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह निघणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ झालेला श्रीनहुष माता पितरांच्याकडे आला आणि सांत्वनापूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला. श्री दत्तात्रयांचा वर व श्री सद्गुरुवाक्य यांची आठवण होऊन
तसेच रती व मदनाप्रमाणे असणाऱ्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून श्रीआयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित झाले होते. श्रीआयुराजाने नंतर त्या श्रीनहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्रीनहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. सम्राट श्रीनहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. तसेच श्रीआयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्येच वास्तव्य करता झाला आणि नित्य अत्रितनय श्री दत्तप्रभूंच्या ध्यानप्रभावाने अक्षय अशा सायुज्य मुक्तिप्रद प्राप्त झाला. अर्थार्थी भक्त श्रीआयुराजाही श्री दत्तात्रेयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्री दत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही. इतकेच नव्हे तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो. इति श्री सत्यदत्तव्रतोपाख्यान चतुर्थोध्याय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, तुम्हाला जर आजचा श्री सत्यदत्त व्रत कथा अध्याय आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.